अक्षय, स्वाभाविक आहे मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती घेतल्यानंतर काही आदेश दिले असतील, त्या संदर्भातली काही माहिती मिळते? आपण जर पाहिलं तर विमानाचा हे छोटं विमान आहे, खासगी विमान आहे. उपमुख्यमंत्र्यांचं विमान असताना त्यांच्यासोबत अनेक जण जे असतात ते त्यांच्यासोबत प्रवास करत असतात, ज्यामध्ये त्यांचे ओएसडी असतील, काही सिक्युरिटी पर्सनल असतील किंवा त्यासोबतच त्यांचे पीए असतील. ते अतिशय छोटा स्टाफ घेऊन मुंबईच्या दिशेने बारामतीकडे जात होते आणि इतर ताफा जो आहे तो बारामती विमानतळावर त्यांची वाट बघत होता आणि विमान दाखल व्हायच्या पूर्वीच, काही क्षणांपूर्वीच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे जेव्हा आकाशात हे विमान उडत होतं तेव्हा काही सिस्टीम मध्ये फेल्युअर झालं का, ज्यामुळे लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला आहे का, याच्याबद्दल पंचनामा जो आहे याबाबत जी माहिती आहे ती गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. ठीक, अक्षय, आपण पुन्हा एकदा या दृश्यांबद्दल सुद्धा माहिती देऊयात. अक्षय, ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे अगदी सगळा मोकळा भाग दिसतोय का? एअरपोर्टच्या जवळचा हा भाग आहे, स्वाभाविक लँडिंगच्या वेळेचा ही दृश्य आहेत. काय नेमकं घडलं त्याबद्दल माहिती मिळाली का? काय तांत्रिक बिघाड झाला होता त्याबद्दल कुणाकडनं काही माहिती मिळू शकली आहे? सध्या आपण जर पाहिलं तर ही अतिशय प्राथमिक माहिती ही म्हणावी लागेल, कारण आपण जर पाहिलं तर मुंबईकडनं जे विमान आकाशात उडालं होतं बारामतीच्या दिशेने, आणि बारामतीचं एअरपोर्ट सगळ्यात आपल्याला पहिलं जाणून घ्यावं लागेल की अतिशय शहराच्या बाहेर असा हा विमानतळ आहे आणि अतिशय छोटा हा विमानतळ आहे, ज्या ठिकाणी काही मोठे खासगी विमानं असतील, ज्यामध्ये अजित पवार हे वारंवार खासगी विमानाने बारामतीला प्रवास करतात, त्यांचा सहभाग असतो, आणि इतर काही छोटे विमानं किंवा बारामतीमध्ये असलेल्या अनेक खासगी एअरक्राफ्ट अकॅडमी आहेत, त्यांचे विमानं या ठिकाणी आहेत. आणि मग विमानतळ अतिशय छोटा असल्यामुळे हा अपघात आता नेमका कसा झाला, तिथे यंत्रणा काय करत होत्या, त्याच्यात कोणाची चूक आहे का, पायलटला नेमकं काही जखमा झाल्या आहेत का, त्याचा जीव कसा आहे, त्याबाबत अधिकृतरित्या अजून कोणीही माहिती जी आहे ती दिलेली नाही. त्यामुळे लवकरच या संपूर्ण गोष्टीवर अधिकृत दुजोरा जो आहे तो पोलीस असतील किंवा अजित पवार यांचा स्वतः स्टाफ कडनं सांगितलं जाईल.